ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये आणखी एक धक्का बसलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। दगडू सकपाळ यांनी मुलगी रेश्मा सकपाळसाठी शिवडी विधानसभेमधील प्रभाग क्रमांक 203 या ठिकाणावरून उमेदवारी मागितली होती। मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे दगडू सकपाळ हे नाराज झाले। त्यामुळे त्यांनी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। दुसरीकडे ठाकरे बंधूंची आज मुंबईमध्ये पहिली सभा होत असताना ठाकरेंना शिंदेंनी हा एक धक्का दिलेला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं, पण 59 वर्ष एखाद्या घरात मी होतो, त्यातनं बाहेर पडताना छातीवर दगड ठेवायला लागला। एवढं सोपं नसतं आणि म्हणून मी असा निर्णय घेतला किंवा ठीक आहे, नाही आपलं तिकडे जमत तर इकडे मी शिवसेनेचं आहे ना, धनुष्यबाण आहे। कसं आहे तो मला विचारू नका, आहे एवढं नक्की। तर दगडू सकपाळ यांच्या या पक्षप्रवेशावरती एकनाथ शिंदे आणि प्रकाश महाजन यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। बाळासाहेबांचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा कट्टर मावळा म्हणून दगडूदादांचं नाव संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपण घेतो। आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी लालबाग परळ भागामध्ये अपार कष्ट घेतले आणि या दगडूदादांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने आपला लालबागचा राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे। सुरुवातीपासून जे काही स्वर्गवासी बाळासाहेबांच्या सोबत राहिले त्याच्यापैकी प्रामुख्यानं नाव ज्याचं घ्यावं ते दगडू सकपाळ आहेत। आणि संजय राऊतनं त्यांच्याविषयी जे उद्गार काढलेत, खरं म्हणजे संजय राऊत विषयी मी ते उद्गार काढणार नाही। संजय राऊत दगडू सकपाळच्या निष्ठेवर संशय घेतो। अहो, दुर्योधन इतका नीच होता तरी तो द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्याला योग्य तो मान द्यायचा। आणि उद्धवजी हे ऐकतायत, बाळासाहेबाच्या आत्म्याला काय वाटत असेल? अरे काही चांगलं नाही बोलतायत, वाईट तर बोलू नका। राहिलेल्या उभाटा गटाचा आणि आता सोबत मनसेचा सर्वनाश करणारी एकमेव व्यक्ती असेल ती संजय राऊत असतील। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।